तर अशा प्रकारचे स्वतःचा फोटो वापरून एआय जनरेटेड पोस्टर्स कसे तयार करायचे, कॅनव्हामध्ये एडिट कसं करायचं, याबद्दलचा आजचा आपला हा ट्युटोरियल असणार आहे. नमस्कार, आदिशी ग्राफिक्समध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर हे अशा प्रकारचे पोस्टर्स मी माझ्या फ्री वर्कशॉपसाठी बनवलेले होते इतक्यातच. 7 जूनला आपला फ्री वर्कशॉप झालेला आहे. आज आपण बघणार आहोत की हे पोस्टर्स आपण इझिली एक प्रॉम्प्ट देऊन कशाप्रकारे ChatGPTकडनं तयार करून घेऊ शकतो, ही डिटेल प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपल्याला जायचं आहे ChatGPTवरती. ChatGPTचा ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या किंवा Googleवर देखील ChatGPT लिहिलं की तुम्ही तिथून देखील साइन इन करू शकता. तर माझ्याकडे ॲप आहे मोबाईलमध्ये आणि ही सगळी प्रोसेस आज आपण मोबाईलमध्ये बघणार आहोत. तर मी आलेली आहे ChatGPTमध्ये आणि इथे प्लस आयकनच्या बाजूला चॅट लिहिण्यासाठीची जी स्पेस आहे ना, तिथे मी डिटेल प्रॉम्प्ट लिहिणार आहे. प्रॉम्प्ट म्हणजे काय, तर आपल्याला काय बनवून घ्यायचं आहे हे ChatGPTला नेमकं डिटेलमध्ये सांगायचं. म्हणजे सगळ्या गोष्टी जर डिटेलमध्ये त्याला सांगितलं तर तो व्यवस्थित पहिल्याच प्रयत्नामध्ये छान पोस्टर बनवून देतो. तर बघा, मी इथे त्याला डिटेल्ड प्रॉम्प्ट दिलेली आहे की मला हा असा असा पोस्टर बनवून हवा आहे. ही डेट टाक, हा टाईम टाक आणि हेडिंग अशी लिहायची, सब हेडिंग अशी लिहायची. म्हणजे जो काही माझा वर्कशॉपचा मॅटर होता ना, तो सगळा मी त्याला दिला. त्यानंतर मी आता एक फोटो शोधते माझी, की ही फोटो मला त्या पोस्टरमध्ये ॲड करून दे. मराठी किंवा इंग्लिश, हिंदी कुठल्याही लँग्वेजमध्ये तुम्ही त्याला सांगा. आता मी हा फोटो देखील एआयकडनं जनरेट करून घेतला होता. एक साधी फोटो दिली होती माझी आणि त्याला म्हटलं, की मला प्रोफेशनल लूकमधला माझा एक छानसा फोटो तयार करून दे. तर तोच फोटो मी इथे दिलाय आणि असं सांगितलंय, की याला ना या पोस्टरला छान अट्रॅक्टिव्ह बनव, रीडेबल बनव, क्लिअर बनव आणि साईज देखील दिली. तर जोपर्यंत पोस्टर रेडी होतोय, मी तुम्हाला माझ्या येणाऱ्या पेड वर्कशॉपबद्दल माहिती देते. तर हा असणार आहे आपला ॲडव्हान्स्ड ChatGPT प्लस कॅनव्हा डिझाईनचा मास्टर क्लास. हा माझ्या फ्री वर्कशॉपचा सेकंड पार्ट आहे, परंतु हा पेड आहे. कारण फ्री वर्कशॉप खूप खूप चांगल्या प्रकारे पार पडला. खूप चांगला प्रतिसाद मिळाला सगळ्यांचा. त्यासाठी मनःपूर्वक परत एकदा सगळ्यांचा आभार. आणि त्यात जे मी फ्रीमध्ये इतकं सगळं माहिती देण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजे मी भरपूर गोष्टी अशा आहेत ज्या त्यामध्ये तुम्हाला शेअर केला. आता त्याचाच हा सेकंड पार्ट आहे, ज्यामध्ये मी सगळ्या डिझाईन्स डिटेलमध्ये शिकवणार आहे. त्यामध्ये पहिल्या पार्टमध्ये जे कव्हर झालं नाही, ते देखील इथे सांगणार आहे. जसं लोगो डिझाईन, व्हिजिटिंग कार्ड्स आणि पॉलिटिकल डिझाईन्स कसे बनवायचे, पॉलिटिकल पोस्टर कसं बनवायचं. त्याचसोबत डिझाईन्सचे विविध प्रकारचे पोस्टर्स मी इथे घेणार आहे. प्लस जो लास्ट डे असणार आहे, हा 3 दिवसाचा मास्टर क्लास असणार आहे आणि शेवटच्या दिवशी फ्रीलान्सिंग टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा सांगणार आहे, की कसे तुम्ही क्लायंट्स मिळवू शकता, त्यांना कसं अप्रोच करायचं आणि काही साइट्स देखील आपण डिस्कस करणार आहोत, की कुठून तुम्हाला क्लायंट मिळू शकतात. तर या पेड वर्कशॉपला किंवा मास्टर क्लास म्हणा, त्याला नक्की जॉइन करा फ्रेंड्स. दिलेल्या नंबरवर मला मेसेज करा. इतक्या कमी किमतीत तुम्हाला इतकं सगळं सध्या तरी कोणीच शिकवणार नाही आणि मी प्रॉमिस करते, जसं मी माझ्या फ्री वर्कशॉपमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी ए टू झेड प्रॅक्टिकली सांगण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेसही झाला. तर तशाच प्रकारे आपण या मास्टर क्लासमध्ये सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज देऊ. सोबतच तुम्हाला रेकॉर्डिंगसुद्धा प्रोव्हाइड केली जाणार आहे 3ही दिवसांची आणि सगळे प्रॉम्प्ट्स तुम्हाला PDF-मध्ये मिळणार आहेत आणि WhatsAppचा तर ऑल टाईम सपोर्ट असणारच आहे तुम्हाला. जेव्हा पण तुम्हाला काही डिफिकल्टी आली, तर मी तिथे आन्सर द्यायला तुम्हाला उपस्थित असणारच आहे. तर बघा, विचार करा आणि नक्की जॉइन करा. रजिस्ट्रेशन्स ऑलरेडी सुरू झालेले आहेत. तर बघा, ChatGPTने आपल्याला 2 डिझाईन्स रेडी करून दिलेल्या आहेत, जी प्रॉम्प्ट आपण दिली होती. तर 2 इमेज इथे आहेत. दोन्ही इमेजेसला आपण व्यवस्थित बघून घेऊ की कुठली इमेज आपल्याला जास्त सोयीस्कर वाटेल. तुम्हाला ओपन करून दाखवते मी. फर्स्ट इमेज ओपन करून दाखवते. तर यामध्ये सगळं व्यवस्थित आहे. जे आपण त्याला हेडिंग सांगितली, सब हेडिंग सांगितली आणि पोस्टर देखील त्यांनी काही एक्झाम्पल म्हणून दिलेत. सेकंड पोस्टरमध्ये सगळं व्यवस्थित आहे, परंतु जो मराठीचा पोस्टर आहे ना, त्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक्स त्यांनी केलेल्या आहेत. त्यामुळे आपण हा घेऊ शकत नाही, कारण याला मग एडिट करावं लागेल आणि त्यात वेळ जाण्यापेक्षा जर आपल्याला सेकंड ऑप्शन मिळालेला आहे, जो की एकदम व्यवस्थित आहे, तर आपण तो ऑप्शन निवडूया. म्हणजेच इमेज 1 मी घेते आणि त्याला आता आपण डाउनलोड करून घेऊ आपल्या मोबाईलमध्ये. ठीक आहे. वरती जो ॲरो आहे ना, खाली डाउनवर्ड ॲरो आहे, त्याला आपण क्लिक केलं की इमेज सेव्ह होते आपल्या गॅलरीमध्ये. आता आलोय आपण कॅनव्हामध्ये. आता तुम्ही म्हणाल की साईज कशी घ्यायची? तर जी आपण त्याला साईज क्रिएट करायला सांगितली होती 1080, त्याचा हा कॅनव्हास मी कसा घेतला? तर त्यासाठी आपल्याला होम पेजला जायचं आपल्या कॅनव्हाच्या.
जे होमचं चिन्ह असतं ना तिथे, ते क्लिक केलं की हा असा स्टार्टिंगचा इंटरफेस येतो. बॉटमला क्रिएटवर क्लिक केलं, त्यानंतर कस्टम साईज, विड्थ आणि हाईट लिहा 1080 x 1080 आणि क्रिएट डिझाइन करा. तर आपल्याला एक ब्लँक असा हा त्याच साईजचा कॅनव्हास मिळतो. आता यामध्ये आपल्याला अपलोड करून घ्यायची आहे आपण तयार केलेली इमेज. तर अपलोडवर मी गेली आणि तिथे अपलोड फाईल्सवर क्लिक केलं वरती. आता आपण सेव्ह केलेली जी इमेज आहे त्याला सिलेक्ट करू आणि ती आपल्या या अपलोड सेक्शनमध्ये येणार आहे. इथून क्लिक करून ती आता या पेजवर आलेली आहे आणि त्या पेजला प्रॉपर तिथे आपण त्याला सेट करून घेऊ. म्हणजे जी साईज तयार करून घेतलेली होती त्याच साईजचा आपल्याला इथे कॅनव्हास घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचे पोस्टर्स तुम्ही तुमचा फोटो वापरून ChatGPTच्या हेल्पनी बनवून घेऊ शकता. याला डाउनलोड करा किंवा शेअर करा आणि हवं त्याला तुम्ही सेंड करू शकता WhatsAppच्या थ्रू. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांना माझ्या कोर्सला एनरोल करायचं आहे तर मी दिलेला जो WhatsApp नंबर आहे सिम्पली तिथे मेसेज करा. थँक्स फॉर वॉचिंग.